नमस्कार, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. मी आज विशेष कार्यक्रम करतोय. याचं कारण असं की महाराष्ट्रात जी चर्चा सुरू आहे, बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर खूप मोठा वाद, खूप मोठा विवाद, चर्चा सुरू आहे. आणि या चर्चेचं कारण आहे जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाड या स्टुडिओमध्ये, जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आहेत. आव्हाडांनी बाबासाहेब पुरंदरे यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्राचे काय अर्थ होऊ शकतात या सगळ्या बाबतीत मी त्यांच्याशी बोलणार आहे. माझे सहकारी जे आहेत त्यांच्याशी बोलणार आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं, शरद पवारांनी ज्या व्यक्तींना, ज्या लोकांना जवळ केलं त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचं नाव आहे. मी वैयक्तिकरित्या जितेंद्र आव्हाड यांना अनेक वर्षापासून ओळखतोय. ते विद्यार्थी असल्यापासून मी ओळखतोय. त्यांचा थेट स्वभाव आज जय महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे, संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांना पाहायला मिळणार आहे. कारण सरकारच्या विरोधात त्यांनी बंड पुकारलं आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना दिला जाणारा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊ नये अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. आव्हाड साहेब, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. मला सांगा, बाबासाहेब पुरंदरे यांना का द्यायचं नाही आव्हाड? त्यांनी शिवाजी महाराजांविषयी व्याख्यानं केली, त्यांनी नाटक लिहिलं, त्यांनी शिवाजी महाराजांचा जी इतिहास जो आहे तो महाराष्ट्रापुढे ठेवलेला आहे. मी असं कधीही म्हणालेलो नाही की त्यांना महाराष्ट्र भूषण देऊ नका. त्यांना अवश्य द्या, पण त्यांना एकपात्री अभिनयासाठी द्या. त्यांना चांगले नाटककार आहे म्हणून द्या. त्यांचं प्रोडक्शन हाऊस चांगलं आहे म्हणून द्या. ते चांगले दिसतात म्हणून द्या. ते चांगले बोलतात म्हणून द्या. त्यांच्या वयोमानासाठी म्हणून द्या. पण ज्या कारणासाठी दिलं जाते ते कारण वगळा. इतिहासाचे गाडे अभ्यासक किंवा इतिहास तज्ज्ञ म्हणून देऊ नका, एवढंच माझा आक्षेप आहे. आणि मरेपर्यंत आक्षेप माझा कायम राहील. इतिहास तज्ञ म्हणून दिलेलाच नाही आहे त्यांना आव्हाड. त्यांना आपण सरकारचं परिपत्रक वाढलेलं नाही. इतिहास तज्ञ आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांनी म्हणताना शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते पुढे महाराष्ट्रापुढे नेलं. म्हणजे शिवाजी महाराजांचं कार्य नेण्यासाठी पुरंदरे लागतात की काय महाराष्ट्राला? शिवाजी महाराजांचं कार्य नेण्यासाठी पुरंदरे पाहिजेत महाराष्ट्राला? घरा मनामध्ये शिवाजी हो. ज्याने महाराष्ट्राची अस्मिता शिकवली त्याचं कार्य पुढे नेण्यासाठी कोणाची गरज नाही. पण न्यायचं असेल तर प्रामाणिकपणाने, सत्यप्रवृत्तीने न्या, एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. पुरंदरेंना वैयक्तिक द्वेषातनं विरोध करणं हा माझ्या स्वभावात बसत नाही. मी तात्विक विरोधाशिवाय आयुष्यात कधी कोणाला विरोध केला नाही. तुम्ही मला आज 15-20 वर्ष ओळखता. आणि विरोध केला तर टोकाचा करतो ही माझी ओळख आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी जो इतिहास लिहिला आहे किंवा त्यांनी जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यात इतिहासाचं विद्रूपीकरण आहे. आणि ते विद्रूपीकरण जर पुढच्या पिढीपर्यंत गेली तर महाराष्ट्राचा विद्रूप इतिहास आज नंतर 200 वर्षानंतर लिहिला जाईल आणि तो महाराष्ट्राला घातक असेल. आज तुम्हाला आणि मला जे कळत नाही ते इतिहासात भविष्यात घडणार आहे. कारण का इतिहासाचं आजचं लिखाण हे भविष्यात वाचलं जातं आणि भविष्यातले धोके ओळखल्याने माणसं ह्याच्यावर आक्षेप घेतात. मी एकटाच आक्षेप घेतो असं नाही आहे. काय मुद्दे सांगा की लोकांना कळलं पाहिजे की हे मुद्दे आहेत म्हणून त्यांना इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हटलं नाही पाहिजे. असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी जो इतिहास लिहिला आहे तो सत्य घटनेवर अवलंबून आहे की नाही, आधारित आहे की नाही. मी त्या पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे, माझं पत्र जर आपण दाखवलं तर बरं होईल. ते पत्रामध्ये काही परिमाण, जगामध्ये जे इतिहास तज्ज्ञ आहेत किंवा जगाचे इतिहासावरती भाष्यकार आहेत किंवा ज्यांनी भाष्य केले आहेत अशा लोकांनी एक परिमाण लिहून ठेवला आहे की इतिहास कसा वाचावा, त्याचे संदर्भ कसे जोडावेत आणि इतिहासाचे परिमाण काय आहेत. की एखादी समकालीन गोष्ट असेल, म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासामधलं आपण काही एखादं प्रकरण घेऊया, ते जेव्हा 300 वर्षानंतर तुम्ही त्याचा जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुम्ही आठवलेंनी लिहिलं आहे म्हणून त्याला मान्यता देत नाही. आठवलेंनी लिहिल्यानंतर त्याच्यावर इतिहास संशोधकांनी त्याच्यावरती काय भाष्य केलं आहे, त्याच्यावर किती अभ्यास झाला आहे, त्या सगळ्या गोष्टीतनं ते तावून सुलाखून निघालं आणि मग ते सत्य म्हणून ठरलं असेल तर तो इतिहासामधलं मग तो एक दिस इज बेस असं समजलं जातं. हा जर त्याच्या मागचा हेतू असेल आणि म्हणजे अभ्यास करणार जेव्हा ह्या सगळ्यातनं एखादं सत्य बाहेर काढतो तेव्हा ते बिंदक्त ते सत्य आहे असं मानून पुढे इतिहास नेला जातो. आमचं ऑब्जेक्शन एवढंच आहे की त्यांनी जे काही लिहिलं आहे आपल्या शिवचरित्रामध्ये किंवा आपल्या अनेक पुस्तकांमध्ये त्याच्यातली सत्यता त्यांनी पडताळून बघितलं नाही. मी जे एक प्रश्न जो कायम त्यांना विचारला की महाराजांची आई महाराजांना असं म्हणते की मला कुंती व्हायचं आहे, ह्याला उत्तर पण दिलं आहे त्यांनी मला, म्हणजे त्यांनी नाही, बलकवडे यांनी त्यांच्या वतीने उत्तर दिलं. आणि त्यांनी सांगितलं की चित्रगुप्त नावाची जी बखर आहे जी पेशवाईच्या पहिल्या टप्प्यात लिहिली गेली, त्यांनी त्यांच्या पान क्रमांक 23 वरती लिहिलं आहे की मासाहेबांना कुंती व्हायचं आहे, असं ती मासाहेब शिवाजी महाराजांना भेटीत सांगतात. शिवाजी महाराजांची आणि मासाहेबांची भेट कुठे झाली अफजल खानाच्या वधाच्या आधी? असं आहे की चित्रगुप्ताने जे भाष्य केलं आहे
चित्रगुप्ताचे जे पान आहे, आपण जेव्हा एखादं पुस्तक लिहायला बसतो तेव्हा 100 रेफरन्सेस समोर घेऊन बसतो. म्हणजे कदाचित आपल्याला हे सगळं अवघड जाईल पचायला, पण जेव्हा इतिहासकार बसतो तेव्हा इतिहासकार एका पुस्तकावरती कधीच रेफरन्सेस शोधत नाही. तो 100 पुस्तकातनं रेफरन्सेस काढतो आणि जेव्हा 100 पुस्तकातनं 99 रेफरन्सेसवरती तेच असतं, तेच तो त्याच्या पुस्तकात लिहितो, नाही तर लिहित नाही. चित्रगुप्ताने जे लिहिलं आहे की मासाहेबांना कुंती व्हायचं होतं, हे नंतरच्या कुठल्याही बखरीत आलेलं नाही आणि आधीच्याही बखरीत कुठे उल्लेख नाही. महाराजांविषयीची पहिली बखर, पहिली ऐतिहासिक नोंद ही कृष्णाजी आनंद सभासदांनी केली. म्हणजे सभासद हे महाराजांच्या काळातले त्यांच्या कोर्टात असणारे सद्गृहस्थ होते आणि राजाराम महाराजांनी त्यांना महाराजांच्या आठवणी म्हणून एक बखर लिहायला सांगितली. त्या बखरीत त्यांनी लिहिलं. ह्या बखरीची सुधारित आवृत्ती म्हणजे चित्रगुप्ताची बखर. पण सभासदांच्याही बखरीत कुठे नाही. नंतरच्या कुठल्याही म्हणजे शेजवळकर असो, सेतू माधवराव पगडी असो, वासी बेंद्रे असो, मुजुमदार असो, कुठल्याही इतिहास तज्ज्ञांनी कुठेही लिहिलं नाही की महाराजांना आई म्हणाले की कुंती व्हायचं होतं. त्याच्यातली सर्वात मोठी चूक काय माहिती आहे तुम्हाला? त्याच पुस्तकावरती वरती लिहून ठेवलं चित्रगुप्ताने की मासाहेबांची भेट शिवाजी महाराजांबरोबर प्रतापगडावर झाली. ती प्रतापगडावर झालीच नव्हती. मासाहेब ज्या दिवशी अफजल खानाची हत्या झाली तेव्हा मासाहेब राजगडावर होतं असं मी म्हणत नाही. असं सगळ्या इतिहास तज्ज्ञांनी कॉमन स्टेटमेंट केलेलं आहे की मासाहेब राजगडावर होते आणि महाराज अफजल खानाला जे काही अफजल खानाचा वध केला वगैरे तो जो इतिहास आहे तो इतिहास आहे. पण एवढा चुकीचा संदर्भ दिलेला असताना की महाराज आणि मासाहेबांच्या भेट प्रतापगडावर झाली आणि प्रतापगडावर तिने इच्छा व्यक्त केली की मला कुंती व्हायचं आहे. अरे जी भेट झालीच नाही प्रतापगडावर, तिथे कुंतीचा उल्लेख येतोच कुठे? अच्छा, कुंती व्हायचं आहे म्हणजे काय व्हायचं आहे? ज्यांनी महाभारत वाचलं आहे, दुर्वास ऋषींनी दिलेला शाप आणि त्या शापातनं कुंतीला झालेले 4 पुत्र, ह्याचा एक वेगळा अर्थ निघू शकतो. एका कर्तृत्ववान स्त्रीला तुम्ही मला कुंतीबद्दल वाईट किंवा चांगलं दोन्ही, कारण का महाभारत हा काही इतिहास नाही, ते एक वेगळं काव्य आहे, त्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही. पण जेव्हा तुम्ही संदर्भ देता ते संदर्भ कोणाला चिमटा म्हणून लागू नयेत. इतिहासकारांनी हेही बघितलं पाहिजे. नाही, बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास लिहिला हे माझं मत नाही, हे महाराष्ट्रातील अनेक इतिहास तज्ञांचं मत आहे. ठामपणे सांगा. म्हणजे सेतू तुमचंही मत असायला पाहिजे ना. माझं तर मत नाही, आहेच, तुम्ही माझं तर मत चुकीचा आहेच, इतिहास लिहिणाऱ्या माझं तर मत आहेच. मी कधी नाकारलंय? मीच नाही, शेजवळकर पण म्हणतात की ते इतिहास तज्ञ नाहीत. सेतू माधवराव पगडींनी लिहून ठेवले ते इतिहास तज्ञ नाहीत. आणि प्रबोधनकार ठाकरे यांनीही जाहीररित्या सांगितलेलं की हे इतिहासकार नाहीत. आणि त्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही महाराष्ट्र भूषण द्यायला माझा विरोध असण्याचं काही कारणच नाही. विरोध ह्याला आहे की जेव्हा एखाद्या इतिहासकाराला किंवा एका इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून परिपत्रक जेव्हा काढलं जातं सरकारतर्फे, तेव्हा तुम्ही एन्डॉर्स करता ही इज अ हिस्टोरियन. जेव्हा तुम्ही त्यांच्या अस्तित्वाला राजमान्यता देता तेव्हा त्यांच्या चुकांनाही राजमान्यता देता. म्हणजे उद्या जेव्हा एखादा PhDचा विद्यार्थी 100 वर्षानंतर जेव्हा PhD करायला मुंबई युनिव्हर्सिटीत, शिवाजी युनिव्हर्सिटीत किंवा कुठल्याही महाराष्ट्राच्या युनिव्हर्सिटीत येईल आणि रेफरन्स बुक्स काढेल, कदाचित तो पुरंदरेचाही रेफरन्स बुक काढेल आणि त्या रेफरन्स बुकवरनं जर त्यांनी PhD केली आणि त्याच्यात परत हे उल्लेख आले, जसं जेम्स लेनच्या पुस्तकात उल्लेख आला की इट इज जोकिंगली सेड इन महाराष्ट्र दॅट द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, मला पुढे काय बोलायचं नाही आहे, पण हे जोकिंगली सेड कुठनं आलं? तर ह्या पुस्तकातनं आलं हे सगळं. म्हणजे जिथे ते म्हणतात की महाराजांचं आणि पंत म्हणजे दादोजी कोंडदेवचं गोत्र एक होतं. आता गोत्र वगैरे ठीक आहे, आता त्याच्यावर मी काय जास्त चर्चा करत आहे, पण असं व्यावहारिक दृष्टीने विचार केला तर गोत्र हे रक्तनाच्या नात्यातनं येतं ना. किंवा ही मूर्ती मीच घडवली म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? असं दादोजी कोंडदेवांच्या जेव्हा तोंडात तुम्ही वाक्य टाकता शिवाजी महाराजांबद्दल की ही मूर्ती मीच घडवली, किंवा महाराजांच्या लग्नाला लगीनघाई उडाली म्हणजे मासाहेबांची आणि पंतांची लगीनघाई उडाली, म्हणजे काय? असं आहे की तुम्ही जेव्हा हिस्टॉरिकल रेफरन्सेस देता आणि हे पुस्तक जेव्हा कालांतराने इतिहासाचा दाखला देत वाचलं जाईल तेव्हा महाराष्ट्रावरती अपमान म्हणजे अन्याय होणार नाही. नाही, आवडसाहेब हे किती गंभीर आहे मला सांगा. हे गंभीर म्हणजे हिस्ट्री हॅज टू बी टेकन सिरियसली. मग हे वारंवार सातत्याने होत होतं. बाबासाहेब पुरंदरेंनी जे लिहिलं आहे ते तुमचं सरकार असताना लिहिलेलं आहे. जेम्स लेन प्रकरण हे तुमचं सरकार असताना लिहिलं आहे. त्यावेळेला तुमचे लोक कोर्टात का गेले नाही? आम्ही सगळं, मी स्वतः कोर्टात गेलो, आम्ही सगळे कोर्टात गेलेलो. कोर्टाने फ्रीडम ऑफ थॉट्स अँड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या ह्याच्यावर त्यांनी ते पुस्तकवरती बंदी आणि ते सगळं नाकारलं. ठीक आहे, म्हणून कोणी लोकांनी जेम्स लेनचं पुस्तक विकत घेतलं का? नाही घेतलं. प्रश्न त्याचा नाही आहे. प्रश्न की तुम्ही कोर्टात का नाही गेले? आजपर्यंत बाबासाहेब पुरंदरेंचं पुस्तक हे पुस्तक म्हणून ठेवलं होतं.
मग कोणी त्याला इतिहासाचं आहे, कोणी त्याला काय कादंबरी किंवा जे काय ते. पण आता जेव्हा तुम्ही त्यांना पारितोषिक देता तेव्हा त्यांच्या चुकांना तुम्ही राजमान्यता देता, तुम्ही एन्डॉर्स करताय, त्यांच्या विचारांवरती तुम्ही शिक्कामोर्तब करताय की हे विचार आम्हाला मान्य आहेत. आणि तुम्ही जे त्याच्यात लिहितात की इतिहासाचे गाडे अभ्यासक, तुम्ही नेपथ्यकार, एकपात्री अभिनय, नाटककार म्हणून दिला असतं तर ठीक आहे, आमचं काहीच म्हणणं ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. चला, ठीक आहे. मी पुन्हा तुमच्याकडे येतो. माझे सहकारी तुम्हाला काय प्रश्न विचारतील. मुळात बाबासाहेब पुरंदरे सुद्धा स्वतःला इतिहासतज्ञ नाही, ते स्वतःच्या नावात आधी जे विशेषण लावतात ते शिवशाहीर लावतात, त्यामुळे ते स्वतःला इतिहासतज्ञ म्हणत आहेत. हा एक मुद्दा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इतिहास जो सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे, इतिहासाचं प्रत्येकाचे वेगळा एक परसेप्शन असू शकतं. खाफी खानानं शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलं ते त्याचं परसेप्शन आहे. जे आता हे लिहित आहेत ते इतिहासाचं विद्रुपीकरण होऊ नये हे अगदी 100% मान्य. पण त्यांनी जे लिहिलं, म्हणजे आता त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला म्हणूनच त्यांना मान्यता मिळणार आहे असं काही आहे का? मला तरी असं वाटत नाही. असं आहे की तुम्हाला वाटत नाही, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला काय वाटतं, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. हिस्ट्री डझंट गो ऑन परसेप्शन, हिस्ट्री गोज ऑन फॅक्ट्स. तुम्हाला काय वाटतं हा इतिहास नाही, किंवा मला काय वाटतं हे इतिहास नाही. जे घडलं आहे त्याला इतिहास म्हणतात. तुम्हाला जे वाटतं जर ते तुम्ही लिहिलं तर त्याला इतिहास म्हणतच नाही. जे आवडेल, जो निवडेल तो जर इतिहास समजायचा असेल, जगामध्ये इतिहास लिहिलाच जाणार नाही. तुम्हाला जे आवडतं तो इतिहास नाही होत. त्याच्यात कटुता असते, पण त्याच्यातली सत्यता पडताळून बघायची असते. कदाचित कटू असतो पण तो इतिहास असतो. त्याच्यामुळे आवडेल आणि निवडेल ह्याला इतिहास नाही म्हणत. इतिहास हे सत्यावरती आधारित, सगळ्या परिमाणातनं असं आहे की सगळे सोर्सेस तपासावे लागतात, सगळ्या नोंदी तपासाव्या लागतात, नरेशन्स तपासावे लागतात, समकालीन समाजव्यवस्थेचा विचार करावा लागतो आणि त्याच्यातनं तो इतिहास बाहेर काढावा लागतो. 300 वर्षापूर्वीचा अभ्यास करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे 300 वर्षात चालत आलेलं प्रत्येक पानाने पान नजरे खालून घालावं लागतं. आणि तेव्हा तुम्ही त्याच्या एखाद्या कन्क्लुजनवर येता. आणि दॅट कन्क्लुजन इज हिस्ट्री. हिस्ट्री आवडेल निवडेल परसेप्शनवर नाही आहे. बिलकुल. हिस्ट्री इज फॅक्ट्स. एक प्रेक्षक आहे, म्हणजे एक वेळ बायोलॉजी, केमिस्ट्री, झुऑलॉजीमध्ये 2-3 केमिकल मिक्स केलं आणि भलतंच केमिकल येऊ शकतं. हिस्ट्रीमध्ये तसं येऊ शकत नाही. ठीक आहे. एक प्रेक्षक आहेत नांदेडवरून निलेश बोला. जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारा. हॅलो हॅलो निलेशजी बोला. सर, ते बाबासाहेब पुरंदरेला का विरोध करतात सर पुरस्काराबद्दल? हॅलो निलेशजी पुन्हा प्रश्न विचारा तुम्ही. सर, बाबासाहेब पुरंदरेला जे अवॉर्ड दिलं ना, नाही, ठीक आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनाच का विरोध करताय असं त्यांचं म्हणणं. नाही, बाबासाहेब पुरंदरे आतापर्यंत अनेक जणांना महाराष्ट्र भूषण मिळालं, आम्ही कधी विरोध केला नाही. बाबासाहेब पुरंदरेंना विरोध नाही. हा कृपया महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात. जितेंद्र आव्हाड ते ब्राह्मण आहेत म्हणून तुम्ही विरोध करताय असं काही लोकांचं म्हणणं आहे. असं आहे की अनेक ब्राह्मणांना पारितोषिक मिळाले. माझी स्वतः बायको ब्राह्मण आहे, ओके, तिला थोडी मी घराच्या बाहेर काढली. काय बोलता तुम्ही, ब्राह्मणाला विरोध करता? म्हणजे अनेक मित्र ब्राह्मण आहेत. विरोध आमचा ते इतिहास तज्ज्ञ नाहीत, त्यांना इतिहास तज्ज्ञ म्हणून देऊ नका. आणि त्यांनी सुद्धा, मी आता पत्र लिहिलं आहे, असं आहे की एखाद्या लेखकाने आपल्या चुका दुरुस्त करणं ह्याला त्या लेखकाचाही सन्मान असतो की नाही, मग हे चूक आहे असेल तर मी हे काढतो. तुमच्या सुधारित आवृत्तीमधून ते काढायला पाहिजे ना. जेव्हा महाराष्ट्र सरकारने पूर्ण तपासणीअंती 25 इतिहासकारांनी बसून हा निर्णय दिला की दादोजी कोंडदेव हे गुरु नाहीत, जेव्हा महाराष्ट्र सरकार परिपत्रकाद्वारे हे जाहीर करतं की असा कुठलाही संदर्भ ऐतिहासिक नोंदीमध्ये सापडत नाही की महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव होते, मग ही नोंद बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्या पुस्तकातनं वगळायला हवी का नको? जेव्हा तुम्ही म्हणताय हिस्ट्री हे परसेप्शन नाही, हिस्ट्री ही फॅक्ट आहे. अगदी खरं आहे, हिस्ट्री ही फॅक्ट आहे, पण ती फॅक्ट आपल्यासमोर घडलेली नाही आहे. आणि म्हणून आपण इतिहास तज्ज्ञांचा दुवा घेतो मध्ये हे समजून घ्यायला. आणि त्या ह्याच्यात इतिहास हा प्रत्येक ह्याच्याप्रमाणे बदलत जातो. म्हणजे आता मध्यंतरी एक मी पेपरमध्येच वाचलं की आग्र्याहून ह्याला परत यायला राजगडावर त्यांना 3 पेक्षा जास्त महिने लागले होते. ही गोष्ट 2 दिवसांपूर्वी ते आपल्याला माहिती नव्हती, 2 दिवसानंतर आपल्याला कळली. तर हे फॅक्ट्स हे बदलत राहू शकतात. हा एक मुद्दा. त्यामुळे कोणताही इतिहासकार खरा किती खोटा किती हे आपण असंच कसं काय ठरवू शकतो, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्यांची शिवशाहीर म्हणून आणि शिवाजी महाराजांबद्दलची कळकळ तरी तुम्हाला मान्य करायला लागेल की नाही? त्यांचं प्रेम आहे तेवढंच माझंही प्रेम आहे ना. म्हणजे पुरंदरेंचं जेवढं प्रेम आहे
शिवाजी महाराजांवर किंवा मासाहेबांवर तेवढंच माझंही प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी तर माझा आक्षेप आहे. पण इतिहास ही फॅक्ट आहे आणि ती कोणत्या इतिहासकार मग असा 100% खरा आहे ज्याला आपण आता धरून चाललं पाहिजे? कुठलाही इतिहासकार हा 100% खरा नसतो, पण कुठलाही इतिहासकार समकालीन 300 वर्षापूर्वीचा अभ्यास करतो तेव्हा 300 वर्षाचे सोर्सेस तपासावे लागतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या नोंदी आहेत ना, असं नाही आहे की आकाशातनं इतिहास आला असं नाही आहे. यू हॅव टू गो थ्रू हंड्रेड्स ऑफ नरेशन्स, हंड्रेड्स ऑफ सोर्सेस, कंटेम्पररी सोर्सेस, फॅक्ट्स अँड फिगर्स प्रोड्युस्ड आफ्टर स्टडिंग दॅम अँड देन यू कम टू अ कन्क्लुजन. असं नाही की अचानक. आता शिवाजी महाराजांची पहिली ओळख महाराष्ट्राला कोणी करून दिली? आमच्यासाठी बाबासाहेब पुरंदरेंनी आज करून तर दिली. महाराष्ट्राला त्यांनी जे काय गळी उतरवलं ते तुमच्या गळातच अडकलं. महाराष्ट्राला एक इतिहासाच्या मिनिट, पुस्तकांनी असं म्हटलं पाहिजे खरं तर. आणि त्याच्यानंतर हे मला बरं झालं हे तुम्ही सांगितलं. हे अज्ञान किती तुमच्यामध्ये आहे हे मला सांगायला एक संधी दिलीत तुम्ही. महाराष्ट्राला पहिली ओळख शिवाजी महाराजांची छत्रपती आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी करून दिली. ठीक आहे आवडतंय. म्हणजे हेच जर नाही, तरुण महात्मा- पिढीला महात्मा एक मिनिट फुलेंनी- थांबा ना नाही, आता. ठीक आहे, मी येतो, तुमच्याच मी येतो, पत्रकारांनी मी विचारलं, येतो, त्यांना मी येतो, जरा सांगू द्या ना मी मला. येतो, असं तुमच्याकडे, कशाला मी बिचाऱ्यांचं तुमच्याकडे अज्ञान येतो. दूर करू द्या. ठीक आहे बोला. असं बिचाऱ्यांचं अज्ञान आहे ते साफ केलं पाहिजे आपण. तरुण पिढीला कळलं पाहिजे काय घडतं महाराष्ट्रात. महाराजांची ओळख 1854च्या आधी कोणालाही नव्हती. स्वतः फुले साहेब, महात्मा फुले हे घोंगडं घालून पाय गेले. त्यांनी ती समाधी साफ केली. ऐका आता काही करू नका. आणि त्यांनी पोवाडा लिहिला आणि त्या पोवाड्यातनं पहिल्यांदा त्यांनी असं निर्देशित केलं आहे की महाराजांचा कोणी गुरु नव्हता, त्यांची आईच त्यांचं सर्व काही होती. आणि त्यांनी त्या पोवाड्यात लिहिलं आहे की माश्याला कधी पोहणं शिकवावं लागत नाही. हा त्यांचा इशारा कोणाकडे होता हे त्यांनी त्या काळी लिहिलं. आणि आज म्हणजे आता जवळजवळ ते खरं एक असं धरून चाललोय आपण. त्यांनीच समाधी शोधली. ठीक आहे.